अहमदाबाद अपघातासंदर्भात केंद्र सरकारकडून बहुस्तरीय बहुशाखीय चौकशी सुरू आहे। 3 महिन्यात चौकशी समिती अहवाल सोपवणार आहे। केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीकडून सध्या तपास केला जातोय। विद्यमान नियमावलीसह भविष्यातले धोके टाळण्याच्या दृष्टीने तपास केला जाणार आहे। केंद्रीय गृह सचिवांची समिती लवकरच घटनास्थळी भेट देणार आहे। ब्लॅक बॉक्समधील डेटा, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर देखील तपासले जाणार आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, केंद्राकडून आता कशी चौकशी सुरू आहे, कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं की आता भारत सरकारकडनं म्हणजे इथे जर आपण बघितलं तर एक उच्चस्तरीय समितीचं गठन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये आपण बघितलं तर भारतीय गृह सचिव, केंद्रीय गृह सचिव हे त्या कमिटीचे अध्यक्ष असतील। शिवाय सर्व म्हणजे यामध्ये गुजरातमधील प्रतिनिधी सुद्धा असतील। त्याशिवाय आपण जर बघितलं तर नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव सुद्धा या समितीमध्ये असणार आहेत। अहमदाबाद आयुक्त असणार आहेत। शिवाय गुजरात राज्याचे गृह सचिव सुद्धा या सगळ्या समितीमध्ये असणार आहेत। याशिवाय काही एक्सपर्ट्स जे या सगळ्यामध्ये सहयोग करू शकतात, मदत पूर्णपणे करू शकतात, ते सुद्धा एक्सपर्ट्स या एव्हिएशन एक्सपर्ट या सगळ्या टीममध्ये असणार आहेत। ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर फ्लाईट डेटा रेकॉर्डर, त्यासोबतच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, यामध्ये नेमकं काय समोर येतं या सगळ्याची तपास केला जाईल। शिवाय भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी सुद्धा काही SOPs तयार करण्याचं काम केलं जाणार आहे। आपण बघितलं ज्या प्रकारे शुक्रवारी गुरुवारी या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतलं आणि उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदामध्ये हे विमान कोसळलं आणि त्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपण जर बघितलं तर ही जी सगळी समिती असणार आहे ती समिती नेमकं हे विमान का कोसळलं याची तर सगळी जी कारणं आहेत ती समोर आणेलच। मात्र भविष्यात अशा प्रकारे घटना होऊ नयेत यासाठी नेमके काय निर्देश दिले पाहिजेत, काय सूचना दिल्या पाहिजेत, हे सगळ्याचा अहवाल तयार केला जाणार आहे आणि ही समिती साधारणपणे 3 महिन्यामध्ये हा अहवाल समोर आणणार आहे। त्यामुळे एकीकडे DGCA कडनं एअर इंडियाला काही सूचना केल्या जातात, तर दुसरीकडे एक उच्चस्तरीय समिती नेमून या उच्चस्तरीय समितीकडनं काही SOPs तयार करण्याचं काम केलं जाईल आणि हा सगळा अपघात का झाला याची कारणं सुद्धा समोर येईल आणि यासाठी विविध यंत्रणा तपास करतच आहेत। शिवाय ही उच्चस्तरीय समिती यामध्ये जसं मी आधी सांगितलं की अहमदाबाद पोलीस आयुक्त सुद्धा असणार आहेत, गुजरातचे काही मंत्री किंवा प्रतिनिधी सुद्धा असणार आहेत, गुजरात गृह सचिव सुद्धा असणार आहेत आणि त्यामुळे एकीकडे नागरी उड्डाण मंत्रालय सचिव आणि त्यासोबतच इतर सर्व एक्सपर्ट्स हे मिळून ह्या सगळ्याची चौकशी करतील आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी एक विशेष सूचना सुद्धा देतील। प्रज्ञा, वेदांत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।